व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल, बार्शी पाणी पुरवठा योजना 296 कोटीची, वैराग पाणी पुरवठा योजना 50 कोटीची, भुयारी गटार योजना 115 कोटीची, मैदानाकरता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये, यादी खूप मोठी आहे। बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशन मधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या। आणि राजाभाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत। आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे, एवढी मोठी। पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे। आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे। त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत। ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काय काळजी करू नका। हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील। आणि मला विश्वास आहे बार्शीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चनाताईंना देखील देतील। आता डबल ताकद आहे राजाभाऊंच्या सोबत, आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे। कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडे सरशी। त्यामुळे मला हा विश्वास आहे बंधू भगिनींनो, ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही काही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे। कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतं, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण या देशाला महाशक्ती करू शकतं, या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ 2 पर्याय आहेत। ही निवडणूक काही अर्चनाताईंमध्ये आणि उबाठामधली निवडणूक नाही आहे। या देशात केवळ 2 पर्याय आहे। एक पर्याय आपले विश्वप्रसिद्ध असलेले विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी, त्या ठिकाणी मनसे, त्या ठिकाणी रिपाई, त्या ठिकाणी पिरिपा, त्या ठिकाणी रासपा, त्या ठिकाणी रयत क्रांती, त्या ठिकाणी जनसुराज्य, अशी एक व्यापक मोठी युती मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करते आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी। आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 26 पक्षांची खिचडी एकत्रित झाली आहे। आपली महायुती कशी आहे माहिती आहे? आपली महायुती ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी। या गाडीला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत। आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे। सगळ्यांना डब्यामध्ये बसवून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे। पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे? तिथे डब्बेच नाही आहे, फक्त इंजिनच आहे। बरं, ते इंजिन हे प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे, कोण इंजिन आहे समजतच नाही। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। त्या